आपण मागच्या लेक्चरमध्ये उपयोगिता विश्लेषण या धड्यातील प्रस्तावना, त्याच्यानंतर उपयोगितेची वैशिष्ट्ये आणि उपयोगितेचे प्रकार बघितले. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत उपयोगिता संकल्पना. तर उपयोगितेचे एकूण 2 संकल्पना आहे. आपण मागच्या याच्यात बघितलं की उपयोगिता म्हणजे काय, तर समाधान, आणि त्या समाधानाच्या याच्यावरती त्यांनी 2 संकल्पना तयार केल्यात. एक आहे एकूण उपयोगिता आणि दुसरी आहे सीमांत उपयोगिता. तर एकूण उपयोगिता म्हणजे काय, तर एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या एकूण सगळ्याची बेरीज केली तर त्याला आपण एकूण उपयोगिता म्हणतो. म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची एकूण बेरीज म्हणजेच एकूण उपयोगिता होय. पण आता हे प्राप्त होणाऱ्या एकूण उपयोगितेची बेरीज म्हणजे काय, तर आपल्याला एका पाठोपाठ एक सगळ्या वस्तूचं सेवन करायचं आहे, मध्ये गॅप नको आहे. समजा आता 2 पेढे खाल्ले, मध्ये 1-2 तास गेले, परत मग ती उपयोगिता आपली कमी होत जाते किंवा जास्त होत जाते. दोन्हीपैकी काहीतरी एक होईल. पण आपल्याला या ठिकाणी याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला एका पाठोपाठ एक वस्तूचं सेवन करायचं आहे, आणि मग त्या सेवन केलेल्या ज्या 6 वस्तू असतील, 5 असतील, 4 असतील, 10 असतील, त्या सगळ्याची ज्या सेवन केलं किंवा जे काय असेल त्याचं केल्यानंतर त्याची एकूण बेरीज म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला एकूण उपयोगिता म्हणता येतं. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारे त्या वस्तू मध्ये मध्ये गॅप न घेता एका पाठोपाठ एक सतत त्याचं सेवन करायचं किंवा ते वापरायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं जी संकल्पना आहे ती आहे सीमांत उपयोगिता. वस्तूच्या प्रत्येक नगाच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयुक्तता होय. आता इथं मी अंडरलाईन केली, इथं अतिरिक्त आणि इथं एकूण, हे 2 शब्द याच्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. हे जर नसतील तर ह्या व्याख्या तुमच्या चुकीच्या धरल्या जातील, त्याला अर्थ नाही. तर त्या ठिकाणी एकूण बेरीज सगळ्या वस्तूची जिथं एकूण उपयोगितेतील तेच सीमांत उपयोगितेत अतिरिक्त म्हणजे जादा. आता जसं समजा याच्यामध्ये 6 वस्तू घेतल्या असतील तर याच्यामध्ये 6 घेतल्यानंतर जर 7वी घेतली तर त्याचं ते अतिरिक्त म्हणजे जादा वस्तूचं सेवन केल्यानंतर किती उपयोगिता मिळते त्याला म्हणायचं सीमांत उपयोगिता. या अशा प्रकारे या उपयोगितेच्या 2 संकल्पना आहेत. आता उदाहरणार्थ एकूण उपयोगितेचं जर आपण घेतलं तर पहिल्या याच्यापासून आपल्याला किती समाधान मिळालं, दुसऱ्या नगापासून किती समाधान मिळालं, तिसऱ्या नगापासून किती समाधान मिळालं, आणि त्या सगळ्याची एकूण बेरीज आपल्याला करायची आणि त्याला म्हणायचं एकूण उपयोगिता. तर सीमांत उपयोगितेमध्ये पहिला नग, दुसरा नग, तिसरा नग, चौथा नग, 5वा नग, 6वा नग, आणि त्या प्रत्येकाची तुम्हाला कशा पद्धतीने उपयोगिता मिळते तर त्याचंही सुद्धा आपल्याला ॲनालिसिस या ठिकाणी किंवा त्याचा आपल्याला संबंध बघायचा आहे. आणि म्हणून एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता आपण दोन्हीच्या पहिल्यांदा व्याख्या बघितल्यात. आता व्याख्या बघितल्यानंतर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेतील सहज संबंध काय आहे, दोन्हींचा संबंध कशा पद्धतीने ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. तर सहसंबंध बघताना पुन्हा आपण 2 व्याख्या घेणार आहोत. त्यांच्या पहिल्यांदा व्याख्या लिहायचा. हा जो प्रश्न आहे तो आपल्याला एकतर 8 मार्काला येऊ शकतो किंवा 4 मार्काला पण येऊ शकतो. दोन्ही सेपरेट पण येऊ शकतो आपल्याला. किंवा याच्यामध्ये काही आपल्याला योग्य पर्याय निवडा असेल किंवा सहमत, असहमत याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजेच हा प्रश्न एकतर 4 मार्क किंवा 8 मार्काला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह सुद्धा किंवा जे काही योग्य पर्याय निवडा असेल किंवा सहमत असेल हे सगळ्या प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात. म्हणजे हा मुद्दा जो आहे उपयोगिता संकल्पना आणि एकूण उपयोगिता सीमांत उपयोगितेतील संबंध हा खरं तर फार महत्त्वाचा आहे की आपल्याला आपण पहिल्या सुरुवातीच्या याच्यात बघितलं की आपल्याला समाधान हे कुठेही मोजता येत नाही. कारण समाधान आपल्याला कसं मोजायचं हे आपल्याला आकड्यामध्ये मोजता येत नाही. पण डॉक्टर मार्शल यांनी काय केलं, ते गृहीत धरले की आपल्याला समाधान हे
मोजता येतं आकड्यांमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आता सध्याच्या याच्यात सोप्या झाल्या. म्हणजे तुम्ही तुलना करत असाल किंवा एखादी गुंतागुंतीची संकल्पना असेल किंवा जे काय असेल त्याच्यामुळे आपल्याला उपयोगिता मोजता येते. म्हणजे किती आनंद झाला, किती दुःख झालं किंवा जे काय असेल ते. आणि म्हणून ह्या दोन संकल्पनेमधला आपल्याला सहसंबंध त्या ठिकाणी बघायचा आहे. आता समजा वस्तूच्या सर्व नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या एकूण उपयोगितेची बेरीज. तर त्या ठिकाणी आपण त्याला पहिल्यांदा वस्तूचे नग घेणार आणि त्या वस्तूचे नग घेतल्यानंतर आपल्याला एकूण उपयोगिता कशी आहे त्याची बेरीज करायची. त्याच्यानंतर सहसंबंध बघताना सीमांत उपयोगिता, वस्तूच्या प्रत्येक नगाच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता काय असते. म्हणजे एक जादा नग झाला तर त्याच्यापासून त्याला काय समाधान मिळतं हे आपल्याला सगळ्या गोष्टी तक्त्याच्या सहाय्याने स्पष्ट करता येतील. आणि म्हणून आपण आता इथं तक्ता बघणार आहोत. हा तक्ता जो आहे तो एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेतील हा सहसंबंध आहे. तर तो सहसंबंध बघताना आपण बघितलं की तक्त्यामध्ये वस्तूचे नग, सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता ह्या तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. वस्तूचे नग घेतलेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर सीमांत उपयोगिता 20, 15, 10, 5, 0 वजा 5. एकूण उपयोगिता 20, 35, 45, 50, 50 आणि 45. आता आपण पहिलं खऱ्या अर्थाने सहसंबंध बघा. पहिला नग व्यक्तीने घेतला तर पहिल्या नगापासून त्याला सीमांत उपयोगिता मिळाली 20 आणि एकूण उपयोगिता मिळाली 20. म्हणजेच काय तर पहिला नगापासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता दोन्ही कशा आहेत, ह्या समान आहेत. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता पहिल्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही समान आहे. आता आपण दुसरा नग घेतला तर दुसरा नग घेतल्यानंतर सीमांत उपयोगिता मिळाली 15 आणि एकूण उपयोगिता मिळाली 35. इथं आपल्या लक्षात येईल की पहिल्या नगापेक्षा दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता ही कमी झालेली दिसते तर एकूण उपयोगिता ही जास्त झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. म्हणजे 20 नंतर किती झाली आहे 35. तिसरा नग घेतला, तिसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता आहे 10. म्हणजे आणखीन आपल्याला सीमांत उपयोगिता कमी झालेली दिसते, एकूण उपयोगिता इथं वाढलेली दिसते. त्याच्यानंतर चौथा नग घेतला, चौथ्या नगापासून आपल्याला उपयोगिता आहे 5. म्हणजे पहिल्या तिसऱ्या नगापेक्षा आणखीन एकूण सीमांत उपयोगिता कमी झाली तर एकूण उपयोगिता आपल्याला वाढलेली दिसते. तर पाचवा नग घेतला तर पाचव्या नगापासून सीमांत उपयोगिता मिळाली ही 0 आणि एकूण उपयोगिता हीच चौथ्या नगा तेवढीच राहिली. ही कमी पण नाही झाली आणि जास्त पण नाही झाली. म्हणजे या ठिकाणी हा समाधानाचा बिंदू आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतरही व्यक्तीने 6व्या नगाचा आस्वाद घेतला किंवा 6वा नग घेतल्यानंतर त्याला जी सीमांत उपयोगिता मिळाली ती वजा 0.5 म्हणजे ऋण मिळालेली त्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि एकूण उपयोगिता कमी झालेली दिसून येते. आता आपण पहिल्यांदा फक्त सीमांत उपयोगिता बघूया. तर पहिल्या नगापासून एकूण सीमांत उपयोगिता मिळाली 20, दुसऱ्या नगापासून 15, तिसऱ्या नगापासून 10, चौथ्या नगापासून 5 आणि पाचव्या नगापासून 0 आणि 6व्या नगापासून वजा 5. म्हणजे आपल्याला सीमांत उपयोगिता ही हळूहळू कमी 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 होत गेलेली आणि नंतर ती 0 झाली. त्याच्याही नंतर 6वा नग घेतला की ती सीमांत उपयोगिता झाली ऋण झाली किंवा वजा झालेली दिसून येते. म्हणजे ह्या 6व्या नगाचं सेवन केलं किंवा न केलं काहीही फरक पडत नाही, कारण त्याच्यापासून आपल्याला ऋणच उपयोगिता मिळालेली. म्हणजे या ठिकाणी त्याचं समाधान परिपूर्ण झालेलं आहे. म्हणजे या नगाचं सेवन करण्याची गरज नव्हती तरी त्यांनी ते 6व्या नगाचा आस्वाद घेतला किंवा त्याची हे घेतला म्हणून वजा 0.5 त्या ठिकाणी झालेली दिसून येते. याचा अर्थ सीमांत उपयोगिता ही हळूहळू आपल्याला कमी कमी होत जाताना दिसते आणि नंतर 0 आणि त्याच्यानंतर वजा 5 म्हणजेच ऋण झालेली त्या ठिकाणी दिसून येते. आता आपण एकूण उपयोगितेचा तक्ता बघूया. तर एकूण उपयोगिता मी परत एकदा सांगते की पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता दोन्ही समान आहेत. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. तर दुसरा नग घेतल्यानंतर आपल्याला एकूण उपयोगिता मिळाली 35, इथं आपल्याला वाढ झालेली दिसते. तिसरा नग घेतला एकूण उपयोगिता झाली 45, चौथा नग घेतला एकूण उपयोगिता झाली 50,
5वा नग घेतला, एकूण उपयोगिता तेवढीच आहे. हे बघा आता तुम्हाला म्हणते की दोन्ही समानच आहेत. पहिल्या नगापासून 20, दुसऱ्या पहिल्या नगापासून एकूण उपयोगिता 20, 20 आणि 15 हे झाले 35. हा असा पद्धतीने संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. आणि 20, 15, 35, 35 आणि 10 45, 45 आणि 5 50, 50 आणि 0 50, 50 आणि -5 म्हणजेच 45. अशा पद्धतीने हा एक दोन्ही मधला सहसंबंध आपल्याला दिसून येतो. आपल्याला याच्यावरून एक सांगता येतील की सीमांत उपयोगिता ही धन असते, शून्य असते आणि ऋण असते. परत बघा, एक सीमांत उपयोगिता ही धन असते, शून्य असते आणि ऋण असते, पण एकूण उपयोगिता ही नेहमी धनच असते. आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते धन, इथं धन, ऋण आणि शून्य. हे आपल्याला हे जे मी आत्ता लिहिले ते आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की एकूण उपयोगिता सहमत असहमतमध्ये आपल्याला आता पहिल्यासारख्या गाळलेल्या शब्द नाही, जोड्या जुळवा नाही किंवा आपल्याला चुकी बरोबर नाही, पण आपल्याला सहमत असहमत किंवा वेगळ्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी विचार म्हणजे हे फार महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं आहे की सीमांत उपयोगिता ही धन असते, शून्य असते आणि ऋण असते. तर एकूण उपयोगिता नेहमी धन असते आणि ती आपल्याला आकृतीमधून त्या ठिकाणी दिसेल. आता आपण ह्यात एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेतील सहसंबंध हा आकृतीच्याद्वारे त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. हे बघा, इथं मी पहिल्यांदा अक्ष काढून घेतलेला आहे. अक्ष काढून घेतल्यानंतर त्या ठिकाणी अय अक्षावर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता आपण दाखवलेली आहे. तर आणि क्ष अक्षावर वस्तूचे नग त्या ठिकाणी दाखवलेले आपल्याला दिसून येतात. आता आपण ह्या तक्ता समोर ठेवून आकृती काढायची की पहिल्यांदा आपण सीमांत उपयोगिता घेऊया. पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता आहे 20. असं नेहमी त्या ठिकाणी डॉट करायची किंवा तुम्हाला जमत नसेल तर डायरेक्ट आपण रेष मारू शकतो, जसं तुम्हाला योग्य वाटेल. नुसता डॉट केला तरी लक्षात येऊ शकतं. आता पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता झाली, दुसऱ्या नगापासून ती आहे 15, तिसऱ्या नगापासून 10, चौथ्या नगापासून 5 आणि आता बघा 5व्या नगापासून 0 आहे. तर 0 म्हटल्यानंतर आपण इथं 0 काढलाय अक्षावर, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इथं तो बिंदू जोडायचा आहे 5व्या नगाच्या त्या ठिकाणी. आणि 6वा नग आहे -5. आपण या अक्षाच्या खाली सुद्धा काढलेलं आहे, तिथं आहे -5, म्हणजे हा 6वा नग हा त्या ठिकाणी आपण इथं जोडणार आहोत. झालं. आणि हे सगळे बिंदू आपल्याला एका रेषेत पट्टीच्या सहाय्याने त्या ठिकाणी जोडून घ्यायचे आहेत. आता हा झाला सीमांत उपयोगितेचा वक्र. आता आपण बघणार आहोत एकूण उपयोगिता. आता हे बघितलं की दोन्ही समान आहे, म्हणजे हा पुन्हा बिंदू इथं तोच आला, पहिला बिंदू जोडलाय तो तिथंच आहे. तर दुसऱ्या नगापासून एकूण दुसऱ्या नगापासून आपल्याला सीमांत एकूण उपयोगिता मिळाली 35. हे बघा, दुसऱ्या उपयोगितेच्यापासून 35, तिसऱ्या नगापासून 45, चौथ्या नगापासून 50 आणि 5व्या नगापासून परत 50 आहे आपल्याला आणि 6व्या नगापासून आहे 45. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा जो वक्र आहे तो हळूहळू वरती जातोय, परत तो स्थिर होतोय आणि परत खाली जातोय. आता हे 45 नंतर सुद्धा 7वा
आपण नग घेऊ शकत होतो, पण आपल्याला इथं लक्षात आलंय की एकूण उपयोगिता ही हळूहळू कमी होत झाली, कमी कमी होत जाणार आहे, म्हणून आपण इथंच बंद केलेलं दिसतं, कारण तो वक्र तसा तसा पुन्हा खाली येणार आहे. म्हणून आपण फक्त 6 सीमांत उपयोगितेचे घेतले, म्हणून एकूण उपयोगितेचे पण 6च नग घेतलेले दिसते. आता याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की बघा, परत एकदा मी आकृती तुम्हाला समजून सांगते, तक्ता पण त्या ठिकाणी समोर आहे. पहिल्या वस्तूच्या पहिल्या नगापासून मिळाली सीमांत उपयोगिता ही 20, दुसऱ्या नगापासून मिळाली 15, तिसऱ्या नगापासून मिळाली 10, चौथ्या नगापासून आपल्याला सीमांत उपयोगिता मिळाली 5 आणि 5व्या नगापासून मिळालेली 0 आपण अक्षावरती या ठिकाणी हे केलेली दिसते. आणि 0,5 म्हणजे ऋण जे आहे ते आपण इथं खाली घेतलेलं दिसतं, म्हणजे तो वक्र आपला सीमांत उपयोगितेचा वक्र वरून खाली अक्षाला छेदून खाली आलेला आपल्याला ठिकठिकाणी दिसतोय. परत बघा, हा जो सीमांत उपयोगितेचा वक्र आहे तो वरून खाली असा अक्षाला छेदून खाली दिसतो, म्हणजे डावीकडून उजवीकडे खाली आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तर आपण आता हा दुसरा हे बघूया, एकूण उपयोगिता. दोन्हींचे आपण बघितलं की समान आहे, म्हणजे तो तिथंच जोडलेला आपण ठेवलाय. त्याच्यानंतर दुसऱ्या नगापासून 35, तिसऱ्या नगापासून 45, 50, म्हणजे 2 समोर आलेले, म्हणजे हा काय झालाय, हा समाधानाचा बिंदू आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी समाधानाचा बिंदू त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की समाधान त्या ठिकाणी पूर्ण झाले, तरी त्यांनी म्हणजे 5व्या नगाला समाधान झाले तरी 6वा नग घेतला, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ऋण झालं आणि एकूण उपयोगिता ही कमी झालेली त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून एकूण उपयोगितेचा वक्र वरती जाऊन सरळून पुन्हा उतरत खाली आलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने आपण एकूण उपयोगिता सीमांत उपयोगितेतील सहसंबंध तक्ता आणि आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एकूण उपयोगिता म्हणजे आपण काय बघितलं, वस्तूच्या सर्व नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची एकूण बेरीज, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी मगाशी सांगितलं की हे लक्षात ठेवायचं, हे जर हा शब्द लिहिला नाही तर तुमची व्याख्या चुकलेली असेल, तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. आणि सीमांत उपयोगिता वस्तूच्या प्रत्येक नगाच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त म्हणजे त्या ठिकाणी आपण जादा म्हटलं तरी चालेल की एक वाढीव नग. समजा आता कारखाना आहे, कारखान्यामध्ये दररोज आपण असं गृहीत धरा की 100 वस्तू तयार होतात आणि 100च्या ऐवजी एक जादा नग तयार करायचं म्हटलं तर खर्च वाढणार की नाही त्यांचा. त्याच पद्धतीने आपण जर आपल्या शरीराला किती गरज आहे त्या वस्तूचं सेवन केलं, पण जादा वस्तूचं सेवन केलं की आपल्याला ते म्हणजे पचतही नाही आणि त्याचा उपयोग नसतो. म्हणून आपण बघितलं की 0 झालेलं त्या ठिकाणी यात आपल्याला दिसून येतं की 5व्या नगापासून सीमांत उपयोगिता 0 झाली. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी थांबणं गरजेचं होतं, पण न थांबता काय केलं, 6वा नग घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून इथं सीमांत उपयोगिता ऋण झाली, म्हणजेच सीमांत उपयोगिता धन आहे, 0 आहे आणि ऋण आहे. तर सीमांत एकूण उपयोगिता नेहमी धन असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारचा हा उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता एकूण उपयोगितेतील सहसंबंध आपण व्याख्या, तक्ता आणि आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलेला त्या ठिकाणी दिसून येतं. आपण आता याच्या अगोदर सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगितेतील सहसंबंध बघितला. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. या सिद्धांतालाच नियम असं त्या ठिकाणी म्हणतात. हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, बोर्डाच्या दृष्टीने हा 8 मार्काला त्या ठिकाणी प्रश्न येतो. त्यामुळे हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा की बोर्डाला असे आपल्याकडे 3 सिद्धांत आहेत, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, मागणीचा सिद्धांत आणि पुरवठ्याचा सिद्धांत. बोर्डाच्या परीक्षेला 3 पैकी 2 100% येतात, म्हणून हे अतिशय महत्त्वाचे. सुरुवातीला सांगते की मी इथं IMP
लिहिलंय की हे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने करायचं आहे, कारण तो प्रश्न 8 मार्काला येतो। आणि हा जो सिद्धांत आहे नुसता एवढा सिद्धांत नाही तर याच्याबरोबर आपल्याला त्याचे काही अपवाद आहेत आणि काही गृहीत आहेत, कारण हा सिद्धांत गृहीतावरती आधारित असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो। घटत्या सीमांत उपयोगितेचे सिद्धांत त्यालाच नियम असे म्हणतात आणि या सिद्धांतालाच प्राध्यापक गॉसेनचा नियम असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं, कारण यांनी त्याचा सिद्धांत मांडला आहे म्हणून या सिद्धांताला घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतच्या ऐवजी गॉसेनचा नियम असंही म्हणतात। पण हे लक्षात ठेवा की परीक्षेला जर समजा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताऐवजी गॉसेनचा नियम जर आला तर गोंधळून जायचं नाही की आपल्याला शिकवला असं नाही, तर त्यालाच गॉसेनचा पहिला नियम असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं, म्हणून हे पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे। आणि त्याच्याही नंतर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी आणखीन पुढचा अभ्यास करून त्या ठिकाणी त्याच्यात काही चांगल्या गोष्टी किंवा स्पष्टीकरण दिलेले असतं। तर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांचं 1890 साली त्यांनी त्यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे हे जो त्यांचा ग्रंथ आहे तर तो त्या ठिकाणी प्रकाशित झाला आणि या ग्रंथामध्ये या सिद्धांताचं चांगल्या पद्धतीने त्यांनी स्पष्टीकरण किंवा विवेचन केलेलं आपल्याला दिसून येतं। हे पुन्हा लक्षात घ्या की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतालाच प्राध्यापक गॉसेनचा पहिला नियम म्हणतात आणि त्याच्यानंतर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण या सिद्धांताचं केलेलं आपल्याला दिसून येतो। आपण आता बघणार आहोत या सिद्धांताची व्याख्या। मी आता या वाक्याखाली बघा रेष मारली, तर हे वाक्य व्याख्येमध्ये कंपल्सरी लिहायचं आहे, कारण हे गृहीत धरलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना, आता इतर परिस्थिती म्हणजे काय तर त्या व्यक्तीचं उत्पन्न, वस्तूची किंमत, त्याची आवड निवड, रुची पसंत हे सगळं स्थिर असलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी आपल्याला हे कंपल्सरी लिहायचं आहे। हे लिहिलं नाही तर व्याख्येला मार्क मिळत नाही, हे लक्षात ठेवा, हे आपल्याला लिहायचंच आहे, म्हणून मी सुरुवातीलाच याच्याखाली रेष मारून ठेवली। तर आपण आता व्याख्या बघूया। इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ किंवा मनुष्याजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात, बघा वस्तूच्या साठ्यात म्हटलंय की वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे समाधान क्रमशः घटत जाते। आपण व्याख्या बघतोय घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची। इतर परिस्थिती स्थिर असताना तुम्हाला सांगितलं की इतर परिस्थिती म्हणजे काय, त्या व्यक्तीचं उत्पन्न, त्याच्यानंतर वस्तूची किंमत, त्याची आवड निवड आणि इतर सगळी परिस्थिती स्थिर असली पाहिजे आणि तर त्या व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे समाधान क्रमशः घटत जाते। क्रमशः म्हणजे हळूहळू कमी होत जाते। म्हणजे आपल्याकडे 4 पेन आहेत, अजून आपल्याकडे 5वा आला, 6वा आला, 7वा आला, तर ते जसजशी वाढ होत जाईल तसतशी काय होते आपलं समाधान कमी होतं। किंवा बघा आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला एखाद्या मुलाला किंवा मुलीला वडिलांनी ड्रेस आणला तर तो ड्रेस सारखा घालावा लागतो, नवीन नवीन आहे तोपर्यंत। जसजसा 1दा 2दा 3दा 4दा धुतला की नंतर त्याची ते तुमचं जे समाधान ते हळूहळू कमी होत जातं। तसंच आहे की वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे समाधान हे हळूहळू कमी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते। हेच आपण तक्ता आणि आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करणार आहोत। आता वस्तूचे एकूण 6 नग घेतलेत आणि त्याच्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता, पहिल्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता आहे 8, दुसऱ्या नगापासून 6, तिसऱ्या नगापासून 4, चौथ्या नगापासून 2, 5व्या नगापासून 0 आणि 6व्या नगापासून -2। तर आपल्याला हे लक्षात येईल की वस्तूचे 6 नग घेतले आणि सीमांत उपयोगिता ही आपल्याला प्रत्येक नगापासून कमी 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 होत गेलेली, नंतर 0 आणि -2 म्हणजे ऋण त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते। आपण मागच्याही तक्त्यात बघितलं की एक सीमांत उपयोगिता ही हळूहळू कमी कमी होत गेलेली, 0 आणि -2 म्हणजे धन 0 आणि ऋण असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। याचा अर्थ काय की पहिल्या नगापासून 8 इतकं समाधान मिळालं। आपल्याला समाधान हे कधीही मोजता येत नाही, हे आकड्यांमध्ये मार्शल यांनी गृहीत धरता येतं, असं गृहीत धरून दिलं की पहिल्या नगापासून त्या व्यक्तीला 8 समाधान मिळालं, दुसऱ्या वस्तूपासून 6, तिसऱ्या वस्तूपासून 4, चौथ्या वस्तूपासून -2 0.2, 5व्यापासून 0 म्हणजे या ठिकाणी त्याचं समाधान
पूर्ण झाले तरी तो सुद्धा त्याने 6व्या नगाचं समाधान 6व्या नगाचा आस्वाद घेतला, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे समाधान मिळालं नाही तरी त्यांनी ते घेतलंय, म्हणजे याचा काही उपयोग झालेला नाही. खाल्लं न खाल्लं तरी उपयोग होत नाही. अशा पद्धतीने वस्तूचे आपण समजण्यासाठी घटत्या सीमांत उपयोगितेचे सिद्धांत समजण्यासाठी एकूण 6 नग घेतले आणि त्याच्यातून पहिल्या नगापासून 8, नंतर 6, 4, 2, 0, वजा 2. आता हे मी जे आकडे लिहिलेत हे तुम्हाला समजण्यासाठी छोटे छोटे आकडे घेतलेत. मोठे आकडे घेतले की आपल्याला आकृती काढायला थोडीशी अडचण येते. हे आकडे आपण बदलू पण शकतो. असं काही नाही की मी लिहिले म्हणजे हेच आकडे घेतले पाहिजे, हे आकडे आपल्याला बदलता येतात. मागच्या याच्यात आपण तसेच आकड्या पद्धतीने वेगळे आकडे घेतलेले होते, ते आकडे घेतले तरी चालतात, हे आकडे घेतले तरी चालतात, परंतु हे जरा आकृती काढायला आपल्याला जास्त सोपं गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आता आपण हे बिंदू जे आहे तर ते आकृतीमध्ये जोडणार आहोत. आपल्याला पहिल्या नगापासून किती मिळाली उपयोगिता? 8. म्हणजे तुम्ही इथं अशा पद्धतीने रेषा मारा, म्हणजे तुम्हाला ते बरोबर बिंदू जोडता येतात, म्हणजे अडचण येत नाही. दुसऱ्या नगापासून 6, तिसऱ्या नगापासून 4, चौथ्या नगापासून 2, आणि 5व्या नगापासून 0. आपण आता अक्ष अक्षावरती इथं बिंदू जोडलाय बघा, अक्ष अक्षावरती 5व्या नगापासून 0 आहे म्हणून या ठिकाणी जोडलेलं दिसून येतं. आणि 6व्या नगापासून वजा 2 हे आपण अय अक्षाच्या याच्या ठिकाणी खाली सुद्धा आकृती काढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. हे बघा इथं त्या ठिकाणी आपण केला, म्हणजे आता हा जो नग आहे तो आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे. मी तर वेगळ्या कलरनी हे करते आणि हे सगळे बिंदू आपल्याला असे बरोबर एका रेषेमध्ये जोडून त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. आता याला आपण नाव द्या म. हा झाला वक्र. हा कुठून आलाय तर हा वक्र वरतून खाली अक्ष अक्षाला छेदून खाली गेलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे हा फार महत्त्वाचा आहे की हा बिंदू इथं जोडला गेला पाहिजे तर ती आकृती बरोबर येते. आता इथं समजा वजा 1 घेतलं तर ती आकृती थोडीशी वाकडी तिकडे येते, म्हणून आपण डायरेक्ट इथं वजा 2 घ्यायचं, म्हणजे ती सरळ रेषा आपल्याला काढता येते. म्हणजे परत बघा पहिल्या नगापासून आपल्याला 8 इतका समाधान मिळालं, दुसऱ्या नगापासून 6, तिसऱ्या नगापासून 4, चौथ्या नगापासून 2 आणि 5व्या नगापासून 0 आणि 6व्या नगापासून वजा 2. अशा पद्धतीने हे घटत गेलेलं, म्हणजे प्रत्येक वस्तूपासून आपल्याला त्याची सीमांत उपयोगिता कमी 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 होत गेलेली दिसते आणि 5व्या नगापासून ती आपल्याला 0 त्या ठिकाणी झालेली दिसून येते. म्हणजेच हा समाधानाचा बिंदू असला तरीसुद्धा त्याने पुढचा 6वा नग घेतला, म्हणजे त्याची उपयोगिता ही ऋण झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा पद्धतीने आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पहिल्यांदा आपण कशा पद्धतीने या सिद्धांताला प्राध्यापक गॉसेनचा नियम असं म्हणतात, कारण हा नियम पहिल्यांदा मांडला आहे. म्हणजे तुम्हाला की याच्याऐवजी हा सुद्धा शब्द परीक्षेला त्या ठिकाणी येऊ शकतो. त्याच्यानंतर प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये हा सिद्धांत स्पष्ट केला. इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ ज्याला वस्तूच्या साठ्यात हळूहळू वाढ होत जाते तेव्हा त्याचं समाधान हळूहळू कमी होत गेलेलं दिसतं, कारण त्याच्याकडं प्रमाणापेक्षा जास्त झाल्यात, म्हणजे त्याचे समाधान हळूहळू कमी होत जातं. ही व्याख्या बघितली आणि व्याख्यावरून आपण हा तक्ता बघितला की तक्त्यामध्ये एकूण 6 नग घेतले आणि त्याची सीमांत उपयोगिता. मी परत एकदा सांगते की आपल्याला कुठल्याही प्रकारे उपयोगिता मोजता येत नाही, तर ती डॉक्टर मार्शल यांनी गृहीत धरले की आपल्याला उपयोगिता मोजता येते. म्हणजे आपल्याला किती आनंद झाला, किती दुःख झालं ते आकड्यामध्ये मोजता येतं, म्हणजे तुलना करायला किंवा काही करायला सोपं जातं. पहिल्या नगापासून 8, दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता 6, तिसऱ्यापासून 4, चौथ्यापासून 2, 5व्यापासून 0, 6व्यापासून वजा 2. म्हणजे इथपर्यंत सीमांत उपयोगिता आहे धन, त्याच्यानंतर 0 आणि इथं आहे ऋण. आणि त्याच पद्धतीने आकृती आपण अक्ष अक्ष अय अक्ष आणि अय अक्षावर आपण सीमांत उपयोगिता दाखवली, तर अय अक्षावर वस्तूचे नग दाखवलेले आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि या ठिकाणी
ठिकाणी सीमांत उपयोगिता की 2, 4, 6, 8 आणि 10 आणि हे बिंदू जोडून आपण म हा घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र काढलेला दिसून येतो. म्हणजेच आपली उपयोगिता ही कमी कशी होते हे आपण याच्यावरून घेत धरले. पण हे आपल्या जीवनामध्ये किंवा रोजच्या मध्ये असंच्या असं होईल असं नाही. समजा एखाद्या व्यक्तीला हे सगळं गृहीत धरलेलं आहे, हा सिद्धांतच गृहीत धरून मांडलेला आहे. समजा एखाद्या व्यक्तीला खूप गोड आवडते, मग तो 6 नगाच्या ऐवजी 10 नग खाऊ शकतो, त्याचं समाधान कमी होत नाही. म्हणजेच हा गृहीत धरलेला सिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणूनच याला काही अपवाद आहेत. हा सिद्धांत गृहीतावर आधारित असलेला, कारण त्याला गृहीत आहेत म्हणून त्या ठिकाणी त्याला अपवाद असलेले आपल्याला दिसून येतात. याच्यानंतर आपण गृहीत बघणार आहोत. आपण अगोदर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम बघितला, त्याच्यानंतर त्याची व्याख्या बघितली आणि व्याख्येनंतर तक्ता आणि त्यानुसार आकृतीचं स्पष्टीकरण बघितलं. आता आपण हा सिद्धांत कोणत्या गृहीतावर आधारित आहे ते गृहीते आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा आहे विवेकशीलता. म्हणजे जी व्यक्ती या सिद्धांताचा अनुभव येणार आहे किंवा घेणार आहे तर ती विवेकशील असली पाहिजे. म्हणजे शारीरिक मानसिक दृष्ट्या ती योग्य असली पाहिजे. त्या व्यक्तीने या सिद्धांताचा अनुभव देताना खरा दिला पाहिजे की जे काही त्याला वाटलं की ती समाधान मिळालं, खरं खोटं जे काय असेल त्यांनी, म्हणून या ठिकाणी शब्द वापरला आहे की ती व्यक्ती विवेकशील त्या ठिकाणी असली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे संख्यात्मक मापन. आता आपण बघितलं की संख्यात्मक मापन करता येतं हे डॉक्टर मार्शल यांनी गृहीत धरलं आहे. कारण संख्यात्मक मापन करणं तसं अवघड आहे, कारण ती एक मानसिक संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीला मिळणारं हे समाधान वेगवेगळ्या प्रकारचं असतं. समाधान ज्याला त्याला आनंद होतो, काही जण उड्या मारतात, काही जण मोठमोठ्याने ओरडतात, काही जण खूप हसतात, काहींना कुणाच्या तरी गळ्यात पडतात. म्हणजे प्रत्येक काही नुसते असे शांत पण बसून ते व्यक्त करतात. म्हणून हे संख्यात्मक मापन करणे शक्य आहे हे गृहीत धरलं आणि त्यानुसार मापन केलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरा आहे एकजिन्सीपणा. या सिद्धांतासाठी जी वस्तू आपण वापरणार आहोत ती फार मोठी नाही आणि फार छोटी नाही, मध्यम आकाराची पाहिजे. म्हणजे एकजिन्सीपणा असेल तर त्या सिद्धांताचा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला घेता येतो. हे त्या ठिकाणी गृहीत धरले की वस्तू एकसारखी किंवा एकजिन्सीच असली पाहिजे. त्याच्यानंतर उपभोग सातत्य. म्हणजे त्या वस्तूचा अनुभव घेताना किंवा आस्वाद घेताना, उपभोग घेताना गॅप नको आहे किंवा थोड्या थोड्या अंतराने, तर एका माठोपाठ एक वस्तूचं सेवन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून उपयोग सातत्य. कारण एका पाठोपाठ घेतलं की हळूहळू आपली उपयोगिताही किंवा समाधान कमी कमी होतं. पण आपण जर थोडा मध्ये गॅप गेला 1 तास 2 तास की आपण तेवढ्याच आनंदाने ती वस्तू खातो किंवा त्याचा, म्हणून उपभोग सातत्य हे फार महत्त्वाचं आहे की सातत्य वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर योग्य आकारमान. म्हणजे एकजिन्सीपणा आहे तसंच, तर योग्य आकारमान. खूप छोटं नको आणि खूप मोठंही नको. समजा पेढा असेल तर एक छोटा घेतला, एक मोठा घेतला नाही, तर योग्य आकारमान त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे चहा समजा पितोय तर चहाच्या कपाचा आकारमान एकसारखा किंवा त्यात जो चहा देतो त्याचं माप एकसारखं असलं पाहिजे. म्हणजे योग्य आकारमान. स्थिरता. आता स्थिर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी हा जो व्यक्ती या सिद्धांताचा अनुभव घेणार आहे तर तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्थिर असला पाहिजे. तो वायबल किंवा त्यांनी काहीतरी वेगळी उत्तरं देऊन किंवा समाधान देऊन नये. म्हणजे तो स्थिर त्या ठिकाणी असला पाहिजे. मग त्याचं त्या ठिकाणी या सगळ्याबरोबर उत्पन्न स्थिर असलं पाहिजे, त्या वस्तूची किंमत स्थिर असली पाहिजे, त्याची आवड, रुची, पसंत सगळंच त्या ठिकाणी स्थिर पाहिजे. नुसतंच तो विवेकशील किंवा स्थिर असून उपयोग नाही, तर किंमत, उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टी स्थिर असल्या. वस्तूची किंमत जर बदलली तर वस्तू काय करतो, तो कमी जास्त घेऊ शकतो. म्हणून स्थिरता असणं महत्त्वाचं आहे. विभाज्यता. जी वस्तू वापरणार आहे त्याचे भाग करता आले पाहिजे, छोटे छोटे तुकडे त्या ठिकाणी करता आले पाहिजे. म्हणजे विभाज्यता असणे महत्त्वाचं आहे, तर त्या ठिकाणी त्याचा या सिद्धांताला उपयोग होतो, म्हणजे होतो. त्याच्यानंतर एकच गरज. जी वस्तू तुम्ही वापरणार आहे त्या वस्तूची पासून एकच गरज त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजे. समजा आता वीज आहे, विजेपासून कितीतरी गरजा पूर्ण होतात, तसं न होता तर या ठिकाणी जर या गृहीताचा अनुभव घ्यायचा असेल तर वस्तूची एकच गरज पूर्ण झाली त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने आपण गृहीत बघितले. विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजिन्सीपणा, उपभोग सातत्य, योग्य आकारमान, स्थिरता, विभाज्यता आणि एकच गरज. आता ही झाली ह्या सिद्धांताची गृहीते. पण ह्या गृहीतावर जरी हा सिद्धांत असला तरी काही
अर्थतज्ञांनी त्याला अपवादसुद्धा केलेले आपल्याला दिसून येतात. आपण आता अपवाद बघणार आहोत. या सिद्धांताचे एकूण 7 अपवाद आहेत. आता पहिलाच मुद्दा त्यांनी दिला आहे छंद. आता बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. आता त्या छंदामध्ये जर त्याची वाढ झाली तर त्याची उपयोगिता कमी न होता काय होती, वाढत जाते. समजा एखाद्याला पुस्तक वाचायचा छंद आहे, त्याला आवडीचं पुस्तक मिळालं की त्याचं समाधान वाढतं, कमी होण्याऐवजी काय होतं, वाढतं. म्हणजे छंद हा काय झाला, या सिद्धांताला त्या ठिकाणी अपवाद आहे. कुणी पोस्टाची तिकीट जमा करतं, कुणी वेगवेगळ्या देशाची नाणी जमा करतं, पिसा असतील, जे काय असेल ते, तर त्या छंदामध्ये वाढ झाली की उपयोगिता कमी न होता वाढत जाते. म्हणजे छंद हा अपवाद आहे. आता दुसरा मुद्दा आहे कंजूस व्यक्ती. तर त्या व्यक्तीला 1 रुपया जरी त्याला वाचला तर त्याला खूप आनंद होतो की माझा 1 रुपया वाचला. समजा तो बाजारात गेला आणि भाजी घ्यायला गेला, तर त्याला समजा त्याला सांगितलं की 20 रुपये पाव आहे, तर तो म्हणतो 15 रुपयांनी द्या, 16 रुपयांनी द्या, जे काय असेल. तर त्याला वाटलं त्याच्यात कमी जर दिलं, त्याला खूप इतकं समाधान मिळतं की माझा 1 रुपया, 2 रुपये, 4 रुपये काय असतील ते वाचले. म्हणून कंजूस व्यक्ती या सिद्धांताला त्या ठिकाणी अपवाद आहे. आणि कंजूस व्यक्ती ही नेहमी पैसे जसजसे साठतील तसं त्याचं समाधान वाढतं. तो खर्च करत नाही, फक्त साठतील किती याच्यावर त्याचा त्या ठिकाणी जास्त भर होतो. त्याच्यानंतर आहे मद्यपी व्यक्ती. आता या मद्यपी व्यक्ती म्हणजे सिगारेट असेल, तंबाखू असेल, दारू असेल किंवा अनेक असेल, तर या व्यक्तीला ते जसं मिळत जाईल तसं त्याचं समाधान वाढत जातं. त्याला दिलं नाही तर त्याचं समाधान कमी होतं. म्हणून मद्यपी व्यक्तीला जसं त्याचं मिळत जाईल तसं त्याचं समाधान किंवा उपयोगिता वाढत जाते. म्हणजे या मद्यपी व्यक्तीसुद्धा अपवाद असलेली त्या ठिकाणी दिसून येते. सत्ता म्हणजेच आपण त्याला खुर्ची म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीला आता एक पद मिळालं तर तो म्हणत नाही की पुढच्या वेळेला मला न मिळता दुसऱ्याला मिळावं, असं नंतर परत त्याला ती सत्ता हवी असते, ती खुर्ची हवी असते. म्हणजेच सत्ता हा सुद्धा काय झालं त्या ठिकाणी अपवाद असलेला त्या ठिकाणी दिसून येतो. पैसा. आता पैशाची गरजसुद्धा फार महत्त्वाची आहे. आज किती पैसा असला तरी लोकांचं समाधान होत नाही. प्रत्येकाला आपलं जे काही जीवनमान आहे ते उंचावण्यासाठी सातत्याने तो प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतो, तो सातत्याने धडपत असो. म्हणजे पैशाच्या ह्याच्यात वाढ झाली तर त्या ठिकाणी त्याचा उपयोगिता ही आणखीन वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि आज आपण सध्याचा काळ जर बघितला तर प्रत्येक जण हा पैसा मिळवण्यासाठी आपल्याला धडपड करताना त्या ठिकाणी दिसतो. पुढचा मुद्दा आहे संगीत. आता बऱ्याच लोकांना वाद्य असेल किंवा गाणं ऐकायची आवड असते, पण त्याला त्याच्या आवडीचं गाणं किंवा वाद्य जर मिळालं, संगीत ऐकायला मिळालं, तर उपयोगिता कमी होण्याऐवजी काय होती, ती वाढत जाते. म्हणजे संगीतसुद्धा अपवाद असलेलं दिसून येतं. त्यानंतर वाचन. तर पुस्तक ज्याला किंवा वेगवेगळं नुसतं पुस्तक म्हणजे एकाच विषयाचं नाही, अनेक आहे. कुणी अभ्यासाचं आवडतं, कुणाला काही म्हणजे कादंबरी असेल, कुणाला काय वेगवेगळ्या प्रकारचं असेल, तर त्याला जे वाचायला मिळालं त्याच्या आवडीचं की त्याची उपयोगिता काय होती, वाढत गेलेली आपल्याला दिसून येते, कमी न होता वाढते. म्हणजेच अपवाद आहेत. तर अपवादमध्ये छंद, कंजूस व्यक्ती, मद्यपी व्यक्ती, सत्ता, पैसा, संगीत आणि वाचन हे आपल्याला त्या ठिकाणी अपवाद असलेले त्या ठिकाणी दिसून येतात. आपण याच्या अगोदर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम बघितला, त्याच्यानंतर त्याच्या तक्ता, आकृती, स्पष्टीकरण केलं, त्याच्यानंतर आपण गृहीते बघितली, अपवाद बघितले आणि आता आपण बघणार आहोत घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताच्या मर्यादा किंवा टीका. म्हणजे या सिद्धांताला कोणत्या मर्यादा आहेत. तर पहिला आकडा आहे अवास्तव गृहीते. आता या सिद्धांतामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की अवास्तव काही गृहीतं धरली की वस्तू एकजिन्सी पाहिजे, तिचं आकारमान योग्य पाहिजे, एकापाठोपाठ एक वस्तूचं सेवन केलं पाहिजे, त्याच्यानंतर विभाज्यता पाहिजे किंवा अशा काही जे गोष्टी त्यांनी दिल्यात, स्थिरता, विवेकशीलता, या सगळ्या गृहीतावरती हा सिद्धांत आधारलेला आहे. म्हणजे ही गृहीतं कशी आहेत, अवास्तव आहेत, म्हणजे त्याचा काही उपयोग त्या ठिकाणी नाही. परंतु या सगळ्या गोष्टी एकाच वेळी योग्य आकारमान, विवेकशीलता असेल, स्थिरता असेल, सातत्य असेल, योग्य आकार एकाच वेळी कधी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजेच अवास्तव गृहीते ही त्या ठिकाणी काही अर्थतज्ञांनी ही गृहीत म्हणजे गृहीत टीका त्या ठिकाणी किंवा मर्यादा असलेलं दाखवून दिलं. दुसरं आहे संख्यात्मक मापन. आपल्याला माहिती आहे की संख्यात्मक
संख्यात्मक मापन करणे अशक्य आहे. ती एक मानसिकदृष्ट्या संकल्पना आहे, प्रत्येक व्यक्तीनुसार ती बदलते आणि म्हणून संख्यात्मक मापन करता येतं असं मार्शल यांनी गृहीत धरलं की त्यांनी असं समजलं की आपण अंकांमध्ये जर मोजलं तर ते आपल्याला मापन करणं किंवा तुलना करणे सोपं जातं. म्हणून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी कोष्टकाद्वारे आपल्याला उपयोगितेचं मापन कसं करता येतं, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता असेल किंवा आणखीन मागणी कशा पद्धतीने असेल, पुरवठा असेल, हे सगळ्याचं करण्यासाठी समजण्यासाठी दिलेले. पण ते रोजच्या व्यवहारात ते तसंच तसं कधी होऊ शकत नाही. क्वचित वेळेला होईल तर काही वेळेला होणार नाही. आणि म्हणून संख्यात्मक मापन हे आकड्याद्वारे किंवा तक्त्याद्वारे त्या ठिकाणी करता येतं, परंतु उपयोगितेचे संख्यात्मक मापन करायला बघितलं तर तसं शक्य नाही, करणं त्या ठिकाणी अवघड आहे. कारण ही एक मानसशास्त्रीय त्या ठिकाणी संकल्पना आहे आणि म्हणून तुलनेच्या स्वरूपात त्या ठिकाणी त्यांनी गृहीत धरलेलं आपल्याला दिसतं. कारण ती समाधानाची पातळी कधी जास्त किंवा त्या ठिकाणी कमी असू शकते. आता तिसरा मुद्दा आहे अविभाज्य वस्तू. त्यांनी काय सांगितलं की वस्तूचे विभाग करता आले पाहिजे, छोटे छोट्या तुकड्यामध्ये भाग त्या ठिकाणी करता पाहिजे. पण आता छोट्या वस्तू असेल तर ज्या कापण्यासारख्या आहे, विभाग करण्यासारख्या आहे, पण घर असेल, गाडी असेल, टी व्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन आहे, याचे आपल्याला काही तुकडे करता येत नाही किंवा विभाग करता येत नाही. म्हणजेच या वस्तू या सिद्धांतासाठी त्या ठिकाणी लागू पडत नाही. कारण याचे असं की एकापेक्षा जास्त वस्तू घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी चालत नाही, कारण मोठ्या वस्तू त्या आपण एकच घेऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी अविभाज्य वस्तू हा सुद्धा एक त्या ठिकाणी मर्यादा असलेली. पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आता पैशाच्या प्रत्येक जो घटक आहे पैशाचा, तर त्या प्रत्येक घटकाची सीमांत उपयोगिता कशी असते, स्थिर असते, असं गृहीत धरलंय मार्शल यांनी. पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता स्थिर आहे असं त्या ठिकाणी गृहीत धरलंय. परंतु काही अर्थतज्ञ असतील किंवा त्यातले ते टीकाकार असतील तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर पैशाची उपयोगिता ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. काहींना पैशाची किंमत असूनही असते किंवा नसूनही नसते किंवा असते प्रत्येक व्यक्तीनुसार. काही नुसते पैशाच्या मागं पळतात, काही आहे त्या याच्यात समाधानी आहेत. ते प्रत्येक व्यक्तीनुसार पैशाची सीमांत उपयोगिता बदलताना दिसते. म्हणजे व्यक्तीनुसार आपल्याला त्या ठिकाणी बदलली दिसते. म्हणजेच पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता ही सुद्धा आपल्याला एक टीका किंवा मर्यादा असली दिसते. शेवटचा मुद्दा आहे एकच गरज. आता त्यांनी काय सांगितलं की या सिद्धांताचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर वस्तूपासून एकच गरज त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजे, तर त्या वस्तूपासून दुसरी गरज पूर्ण होता कामा नये. तर असं त्यांनी गृहीत धरलं. पण असं होऊ शकत नाही. मनुष्य एकाच वेळी अनेक गरजा त्या ठिकाणी पूर्ण करत असतो आणि त्याच्यातून त्याला तो जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि म्हणून एकच गरज हे जे आहे ही सुद्धा एक मर्यादा किंवा आपल्याला टीका असलेली दिसून येईल. आपण या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या मर्यादा किंवा टीका, अवास्तव गृहीतके, संख्यात्मक मापन, अविभाज्य वस्तू, पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता आणि एकच गरज, अशा 5 आपण टीका बघितल्या. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सिद्धांताचे महत्त्व. मग हा सिद्धांत कोणकोणत्या गोष्टीसाठी उपयोगाचा आहे, तर त्यात पहिल्यांदा दिलं उपभोक्त्यासाठी त्या ठिकाणी उपयुक्त. उपभोक्ता म्हणजे काय की जो वस्तूचा उपभोग घेतो. आता पैसे देऊन ज्यावेळेला आपण वस्तू घेतो ती नुसती तशीच ठेवली तर तिचा उपभोग घेतल्यासारखा होत नाही, तर त्या वस्तूचा आस्वाद घेतला पाहिजे. कपडे असतील तर कपडे वापरले पाहिजे, पुस्तक असेल तर पुस्तक वाचलं पाहिजे. आणि म्हणून उपभोक्त्यासाठी की त्याला त्या वस्तूपासून जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल या म्हणून ह्या उपभोक्त्यासाठी उपयुक्त असलेलं दिसतं. कारण मनुष्य काय करतो की जीवन जगत असताना की जे काही उपलब्ध साधन सामग्री आहे तर त्या उपलब्ध साधन सामग्रीच्या साहाय्याने काही वस्तू तयार करतो. त्या वस्तू तयार केल्यापासून त्या प्रत्येक वस्तूपासून मला कसं जास्तीत जास्त समाधान मिळेल या त्या ठिकाणी तो बघत असतो. कारण आपण बघतो की काही वेळेला 1 रुपयाला सुद्धा जास्त किंमत असू शकते. 1 रुपया दिला नाही तर आपल्याला त्या वस्तू मिळू शकत नाही. म्हणजे तो प्रत्येक गोष्टीतून जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून उपभोक्त्यासाठी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा फार महत्त्वाचा असलेला दिसून येतो. दुसरा मुद्दा आहे सरकारसाठी उपयुक्त. आता सरकारला कशासाठी उपयुक्त आहे तर सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक योजना जो सरकार राबवतो आणि त्या योजना राबवताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या सिद्धांताचा त्या ठिकाणी उपयोग होतो. आता उदाहरणार्थ किंमत धोरण, वस्तूच्या किमती ठरवायच्या असतील
किंवा आणखीन काही किमतीचं धोरण ठरवायचं असेल, काही आयात निर्यातीचं व्यापाराचं धोरण असेल, किंवा आपल्या भारतातलं व्यापाराचं धोरण असेल, किंवा जे काही कर धोरण असेल, प्रगतशील कर म्हणजे कर कशा पद्धतीने लादायचा, कुणाला लादायचा, त्यांच्याकडनं कशा पद्धतीने किंमत, त्यांची उत्पन्नाची पातळी काय, तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सरकारला या घटत्या सीमांत उपयोगितेचा उपयोग त्या ठिकाणी होतो. आणि त्याच्यानंतरही मूल्य विरोधाभास हा फार महत्त्वाचा आहे. हा आपल्याला परीक्षेला 4 मार्काला विचारू शकतो. मूल्य म्हणजे काय, तर किंमत, किमतीतील विरोधाभास त्या ठिकाणी आपल्याला दाखवला जातो. म्हणजे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य. विनिमय म्हणजे किंमत. आता उदाहरणार्थ आपल्या जीवनामध्ये पाण्याला फार महत्त्व आहे, पण पाण्याला किंमत आहे का, नाही. पण त्याची उपयोग काय, उपयोगिता मूल्य जास्त आहे, पण म्हणजे पाण्याची उपयोग जास्त आहे पण किंमत काय, कमी आहे. पण सोन्याची किंमत जास्त आहे, उपयोगिता मूल्य कशी आहे, कमी आहे. म्हणजेच हा विरोधाभास त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दाखवला की मूल्य काय आणि त्याची उपयोगिता मूल्य. आता समजा उदाहरणार्थ मी आत्ता सांगितलं की पाणी आणि सोने चांदी हिरे जे काय असेल किंवा त्या काही जीवनावश्यक गोष्टी घेऊया की पाणी आपण ज्याला आपल्याला लागतं त्याला त्याची उपयोगिता जास्त आहे पण विनिमय मूल्य काय, कमी आहे. पण सोने चांदी हिरे याची उपयोगिता मूल्य कमी आहे पण विनिमय मूल्य कसं आहे, जास्त आहे. कारण ते नसलं आपल्या आयुष्यात तरी चालू शकतं, जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो, पण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजेच हा मूल्य विरोधाभास त्या ठिकाणी दिला आहे. म्हणजे उपयोगाच्या दृष्टीने आणि किमतीच्या दृष्टीने महत्त्व असं त्या ठिकाणी सांगितलं आहे. मूल्य म्हणजे एका बाजूचे आणि दुसऱ्या बाजूची किंमत आणि त्याचा उपयोग, ह्या दोन्ही गोष्टींच्या विनिमयाचा दर त्या ठिकाणी दिले. म्हणजे काहींच्या वस्तूचे उपयोगिता मूल्य जास्त आणि विनिमय मूल्य कमी, तर काहींचं विनिमय मूल्य जास्त उपयोगिता मूल्य कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचंच उदाहरण मी सांगितलं की पाण्याचं उपयोगिता मूल्य जास्त विनिमय मूल्य कमी, सोने चांदी हिरे याचं उपयोगिता मूल्य कमी आणि विनिमय मूल्य जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर शेवटचा आकडा आहे मागणीच्या सिद्धांताचा आधार. मागणी, आता लोकांना गरज आहे म्हणून लोक वस्तूला मागणी करतात, गरजा नसतं तर मागणी केलीच नसती. म्हणून मागणीचा हा जो सिद्धांत आहे तो घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. काय सांगितलं, मागणीचा नियम हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती अवलंबून आहे. कारण मागणीचा नियम काय सांगतो की वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसते. पण आता मी काय सांगितलं की वस्तूची किंमत जास्त मागणी कमी, किंमत कमी मागणी जास्त, पण हे सगळ्याच वस्तूच्या बाबतीत होईल असं नाही. जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीत काही ठराविक किंमत कमी झाली किंवा जास्त झाली तर लोक खरेदी करतातच आहे. आणि म्हणून मागणी ही फार महत्त्वाची आहे. लोक मागणी ही लोक त्यांचं उत्पन्न, त्यांची आवडीनिवडी आणि किंमत यावरती मागणी बऱ्यापैकी अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. आणि मागणीच्या सिद्धांतानुसार वस्तूची किंमत आणि त्याची मागणी ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला जवळचा संबंध त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. आणि म्हणून जेव्हा वस्तूच्या नगदसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते त्यावेळेला सीमांत उपयोगिता ही घटत जाते आणि ज्याला कमी नगदसंख्या खरेदी केली जाते तर उपयोगिता ही आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून मागणीच्या सिद्धांताचा आधार हा घटत्या सीमांत उपयोगितेसाठी महत्त्वाचा असलेला त्या ठिकाणी दिसून येतो. आपण या शेवटच्या धड्याच्या शेवटच्या मुद्द्यामध्ये मर्यादा किंवा टीका बघितल्यात. त्या 5 टीका आहेत किंवा मर्यादा आहेत. अवास्तव गृहीतके, संख्यात्मक मापन, अविभाज्य वस्तू, पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता, एकच गरज आणि सिद्धांताच्या महत्त्वामध्ये उपभोक्त्यासाठी उपयुक्त, सरकारसाठी उपयुक्त, मूल्य विरोधाभास, मागणीचा सिद्धांत आणि याचबरोबर अजूनही काही गोष्टींसाठी हा सिद्धांत उपयोगाचा असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा पद्धतीने आपला दुसरा धडा पूर्णपणे संपलेला आहे.